श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे बुधवार आणि उद्या आलेले आहेत वर्षातील सर्वात मोठी आषाढी एकादशी. हिंदू धर्मग्रंथांमध्ये आषाढी एकादशी तिथीला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहेत. या दिवशी व्रत करून श्रीहरींचे पूजन केले जाते. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवउठणी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरी विष्णू हे क्षीरसागरात शयन करतात. हे 4 महिन्यांचा कालावधी असतो आणि या 4 महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं. पद्मपुराणात असं सांगितलं आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण व्रत करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा उपासना जर केली तर आपल्या सर्व कष्टांचे निवारण होते, सर्व प्रकारच्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि अशा व्यक्तींना मृत्यूनंतरनं वैकुंठात स्थान मिळत असते. इतकी महत्त्वाची आणि शुभ तिथी ही मानली जाते. या आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगासोबतच अनेक शुभ योग जे आहेत तर ते देखील जुळून आलेले आहेत. या शुभ योगामध्ये जे काही उपाय केले जातात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं. तसेच या दिवशी विष्णूंना आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावशाली असतात आणि लवकरात लवकर फळ देणारे असतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या आषाढी एकादशीला आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने करोडाच्या कर्जातून आपली मुक्ती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन भरपूर पैसा येईल. मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. माता लक्ष्मी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहील. असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटनही दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नका. या दिवशी तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्रही परिधान करू शकता किंवा इतर रंगाचे कपडे तुम्ही परिधान केले तरीसुद्धा चालेल. यानंतरनं आपल्या देवघरासमोर बसून दिवा लावायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंच्या किंवा कृष्णांच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे. मूर्तीला एका पाटावरती किंवा देवघरामध्ये ठेवल्यानंतरनं धूप दीप अगरबत्ती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर पिवळी फुलं अर्पण करायची आहेत, नैवेद्य अर्पण करायचं आहे, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. ही सगळी सेवा उद्या आपल्याला सकाळीच करायची आहेत. यानंतरनं उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय 4:30 नंतरनं 6:30-7पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. हा जो वेळ असतो तर ही वेळ पिंपळाच्या झाडाची पूजा करायची खूप शुभ वेळ असते. या वेळेमध्ये लक्ष्मी जी आहे तर ती या वृक्षामध्ये वास करत असते आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पिंपळ वृक्ष जे आहे तर ते साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप मानलं जातं. एकादशी ही तिथी त्यांना समर्पित आहे. या वृक्षाच्या पानांमध्ये मुळांमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला या वृक्षाला अर्पण करायची आहे. आता आपण हा उपाय केल्याने आपल्याला कोणतं फळ प्राप्त होईल. जर तुमच्यावरती एखाद्या वस्तूचं कर्ज असेल, एखाद्या गोष्टीचं कर्ज असेल, जसे की घराचं कर्ज असेल, गाडीचं कर्ज असेल, जमिनीचं कर्ज असेल किंवा इतर कुठल्या कारणासाठी तुम्ही हे कर्ज घेतलेलं असेल, कर्ज हे भरपूर वाढलेलं असेल, या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला येत असेल, लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहत नसेल, घरात आलेला पैसा हा कोणत्या कारणातून निघून जात असेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय अतिशय सोपा आहे आणि खूप प्रभावी आहे. आता पिंपळ वृक्ष हे जवळपास सर्व लोकांच्या घराच्या आजूबाजूला हे असतंच, तर त्याच वृक्षापाशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे। बघा, शुद्ध पिण्याचं पाणीच घ्या, कुठल्याही बेसिनचं टाकीतलं पाणी घेऊ नका। आपण हे जल देवांना अर्पण करत असतो आणि म्हणून देवांना शुद्ध पाणी अर्पण करावं, म्हणून आपल्याला शुद्ध पाणी या कलशामध्ये घ्यायचं आहे। तांब्याचाच कलश घ्यायचा आहे। यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध असेल तर ते टाकायचं आहे। गरम दूध असेल तर टाकू नका, कच्चं असेल तरच टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल। यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर साखर टाकायची आहे। जी साखर आपण चहासाठी वापरतो तर ती 1 चमचाभर साखर टाकायची आहे। 1 तुळशीचं पान टाकायचं आहे। लाल चंदन असेल तर लाल चंदन टाका, लाल चंदन असेल थोडंसं कुंकू टाका। यानंतर काय करायचं आहे, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे। मातीची पंती तुम्ही घेतली तरी चालेल, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। आणि यानंतर यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि ही वात तुम्हाला लाल बनवायची आहे। वात बनवली की त्याला थोडंसं कुंकू लावायचं आणि ती वात तुम्हाला लाल बनवायची आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत। या दिव्यामध्ये तुम्हाला 1 लवंग टाकायचं आहे आणि यानंतर सोबत 1 केळी घ्यायची आहेत। या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे। गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत। या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर जे पाणी आपण घेऊन गेलो आहोत तर ते पाणी तुम्हाला त्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे। गोल फिरून तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचं पठण करून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर आपण जी केळी घेऊन गेलेलो आहोत तर ती केळी तुम्हाला तिथे अर्पण करून यायची आहेत। पहा, आषाढी एकादशीच्या दिवशी केळी या फळाला खूप महत्त्व दिलं जातं। तुम्ही जर या एकादशी निमित्त कुठे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले किंवा श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये गेले तर तिथे तुम्हाला केळी जी आहे तर ती प्रसाद म्हणून नक्कीच दिली जाईल। आणि या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास आहे, म्हणून ही केळी आपल्याला तिथे त्यांना अर्पण करायची आहेत। दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची मनोकामना, इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत। अगदी भक्तिभावाने, श्रद्धेने तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत। जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहेत। आणि यानंतर या वृक्षाला तुम्हाला 108 प्रदक्षिणा करायच्या आहेत किंवा 11 प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत। या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। शक्य झालं तर 108 प्रदक्षिणा नक्की करा, नाही शक्य झालं तर 11 केल्या तरीसुद्धा चालेल। आणि हा उपाय करून, दर्शन करून तुम्हाला घरी यायचं आहे। एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय करून पहा। हा उपाय केल्याने 100% कितीही मोठं कर्ज असेल, दरिद्री असेल तरी संपूर्णपणे नष्ट होईल। त्याचबरोबर या दिवशी 1 पिंपळाचं पान जे आहे तर हे पान घरी आणून त्यावरती आपली इच्छा लिहिली आणि हे पान आपल्या देवघरामध्ये ठेवून संध्याकाळच्या वेळेस हे पान जर आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तर आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते, असं सुद्धा म्हटलं जातं। हा उपाय मी एक सेपरेट व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।